स्टुडंट, आता आपण बघणार आहे आपलं नेक्स्ट टॉपिक ऑपरेशन्स ऑन सेट. तुम्ही आत्तापर्यंत टॉपिक बघितला, सेटचे व्हरायटी टाईप्स बघितला, काय टाईप आहे, कसं त्याला सॉल्व्ह करतो. वेन डायग्राम बघितलं आपण. वेन डायग्राममध्ये पण आपण कसं शो करतो, युनिव्हर्सल्स वेन डायग्राम काय आहे, त्याच्यानंतर सबसेट काय आहे, हे सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आपण बघितलो. आता ह्याच्यानंतरचं पार्ट आहे ऑपरेशन्स ऑन सेट. मीन्स आता सेट्स फॉर ऑपरेशन्स मीन्स आपलं ॲडिशन सबट्रॅक्शन जेही आपण काही करतो ते कसं फॉर्म करतो सेटमध्ये. तर आपण फर्स्ट टाईप बघूया, इंटरसेक्शन ऑफ टू सेट. आता बघा, इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही बघितलं दोन सेट असते, ते सबसेट असते, हे सगळ्या गोष्टी आपण बघितलं. आता इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणजे सपोज बघा आपल्याकडं ए एक सेट आहे, एचे व्हॅल्यू आहेत 1 2 3 4 5. ओके, लिस्टिंग मेथडमध्ये मी फॉर्म केले. आणि बी एक आपल्याकडे सेट आहे, सपोज 3 4 6 7. ओके, आता इंटरसेक्शन ऑफ सेट म्हणजे काय. सपोज ए अँड बी आर टू सेट, द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ ए अँड बी इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ सेट. म्हणजे हे दोन सेटमधलं कॉमन एलिमेंट्स फक्त आपल्याला घ्यायचे, त्याला काय म्हणतो आपण, ए इंटरसेक्शन बी. आता ह्याच्यात कॉमन एलिमेंट काय आहे, 3 4, बोथ आर द कॉमन एलिमेंट. आता ए इंटरसेक्शन बी कसं डिनोट करतो आपण, लाईक दिस. दिस इज अ सिम्बल ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, तर हे ए इंटरसेक्शन बी काय झालं, इथं काय आलेलं आहे, 3 आणि 4 दोघांमध्ये कॉमन आहे. जस्ट वी टेक कॉमन एलिमेंट्स ऑफ बोथ सेट, दॅट इज द ए इंटरसेक्शन ऑफ बी. ओके, ए इंटरसेक्शन बी आपण लिहिताना असं लिहितो. आणि आता ह्याला हे झालं लिस्टिंग मेथड. आता रूल मेथडमध्ये ह्याला कसं लिहिणार आपण, एक्स सच दॅट एक्स, दॅट इज, आपण ह्याला रीड कसं करतो, ए इंटरसेक्शन बी एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए, मीन्स एक्स बिलॉंग्स टू ए and x belongs to B. X is a set of x such that x belongs to A, x belongs to means x is a subset. x काय आहे, सबसेट आहे. ते एचं पण एमध्ये पण आहे, एचं पण एलिमेंटचं एक भाग आहे आणि बीचं पण भाग आहे. दॅट इज वी शो लाईक दिस इन रुलर मेथड. मग एक्स मग कसं शो करतो आपण, इथं बार पण लिहू शकता, इथं कोलन पण लिहू शकता. हे झालं लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडमध्ये. आता वेन डायग्राममध्ये हे कसं शो करणार आहे आपण. ओके, एक सेट आहे ए आणि दुसरा सेट आहे बी. ओके, आता कॉमन एलिमेंट ह्याच्यात काय आहेत, ए इंटरसेक्शन बी 3 आणि 4 हे आपण लिहिणार आहे मिडलमध्ये. आता एचे एलिमेंट्स बघा काय काय आहेत, 1 2 3 4 5. 3 4 इथं आहे, 1 2 3 4 5. हे झालं आपलं सेट ए. हे झालं सेट बी. बीमध्ये काय आहे, 3 4 6 7. दिस इज ए इंटरसेक्शन बी. आपण कसं दाखवतो, वेन डायग्राममध्ये असं दाखवतो, लिस्टिंग मेथडमध्ये असं दाखवतो, रूल मेथडमध्ये असं दाखवतो. तिन्ही टाईपमध्ये आपण बघितलं. सिम्पल आहे. ए इंटरसेक्शन, इंटरसेक्शन म्हणजे एकात एक कनेक्ट असलेले, म्हणजे दोघांमधले कॉमन एलिमेंट. सिम्पल आहे लक्षात ठेवायला. ए इंटरसेक्शन बी सिम्बल पण सिम्पल आहे, उलटं यू म्हणजे अपोजिट यू काढतो, लक्षात ठेवायला पण इझी आहे. फॉर्म्युला पण सिम्पल आहे. सपोज ए अँड बी आर द टू सेट, द सेट ऑफ ए अँड बी दॅट इज ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ ए अँड बी आर ए इंटरसेक्शन ऑफ बी. तर स्टुडंट बघून घ्या, इंटरसेक्शन ऑफ टू सेट. तुम्ही छोटे छोटे नोट्स बनवा ह्याचे, म्हणजे जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तेव्हा फक्त तुम्ही डायरेक्टली एक डेफिनेशन बघितलं की तुम्हाला लवकर लक्षात येईल. ओके ओके स्टुडंट, तर बघूया आपण नेक्स्ट प्रॉपर्टीज काय आहेत इंटरसेक्शनचे. आता ह्याच्यात काही प्रॉपर्टीज आहेत, हे तुम्हाला आपल्याला जे आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहे 1.4 त्यात ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला हेल्प होणार आहेत. तर बघूया त्यात पहिला प्रॉपर्टी काय आहे, ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. इज दिस पॉसिबल, हे आपण चेक करूया. एक एक्झाम्पल घेऊया. सपोज ए सेट आहे. ओके, ए सेट आहे 1 2 3 4 5. ओके, अँड देन बी सेट आहे, ए इंटरसेक्शन बी असेल तर आपण घेऊया 3 नाहीतर 4 5 घेऊया, 3 आणि
5 घेऊया. ओके, तर A इंटरसेक्शन B काय होणार आहे बघा, काय होणार आहे A इंटरसेक्शन B. इंटरसेक्शन म्हणजे आपण दोघांमधलं काय करतो, कॉमन एलिमेंट घेतो. तर कॉमन एलिमेंट दोघांमध्ये काय आहे, 3 and 5. ओके, तर 3 and 5 हे झालं A इंटरसेक्शन B. आता चेक करूया आपण B इंटरसेक्शन A. ऑब्वियसली दोघांमध्ये 3 and 5च कॉमन आहे, तर सेम येणार आहे 3 and 5. Hence this property will be verified. म्हणजे A इंटरसेक्शन B असेल तर B इंटरसेक्शन A असतं आहे, म्हणजे A इक्वल टू B इक्वल टू A. ओके, तर हे आपण पहिलं प्रॉपर्टी जे आहे आपण काय केलेलं आहे, व्हेरीफाय करायला आहे. तर सेकंड प्रॉपर्टी बघूया काय आहे. इफ A इज अ सबसेट ऑफ B देन A इंटरसेक्शन B इज इक्वल टू A. सपोज A Bचं सबसेट असेल तर A इंटरसेक्शन B इक्वल टू A आहे का, तर A सबसेट ऑफ B म्हणजे आपण इथं घेऊया A इक्वल टू 1 2 अँड B इक्वल टू 1 2 3 4 5. ओके, तर बघा A इज सबसेट ऑफ B. येस, A मधले सगळे एलिमेंट B मध्ये आहेत, सो दिस प्रूफ A इज सबसेट ऑफ B. मग हे प्रूफ होणार आहे का, A इंटरसेक्शन B काय येणार आहे बघा, कॉमन एलिमेंट 1 आणि 2 आहे. येस, A इंटरसेक्शन B इक्वल टू 1 and 2. 1 and 2 इज नथिंग बट A, राईट. हेन्स दिस इक्वेशन इज आल्सो प्रूफ. म्हणजे जेव्हा A इज अ सबसेट ऑफ B असते तेव्हा A इंटरसेक्शन B इक्वल टू A असते. हे कधी सॉल्व्ह होणार आहे, आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तेव्हा हे 1 by 1 आपल्याला करणार आहे. तर थर्ड प्रॉपर्टी बघूया. A इंटरसेक्शन B इक्वल टू B असेल तर देन B सबसेट ऑफ A असू शकते का, A इंटरसेक्शन B इक्वल टू B. तर इथंही आपण घेऊया A इक्वल टू सेम एक्झाम्पल आपण घेऊ शकतो B इक्वल टू 3 and 5. ओके, A इंटरसेक्शन B काय येणार आहे, इथं बघा A इंटरसेक्शन B इक्वल टू काय येणार आहे, काय कॉमन एलिमेंट आहे 3 and 5. ओके, 3 and 5 इज नथिंग बट B. आता B इज अ सबसेट ऑफ A होणार आहे का, येस ऑब्वियसली होणार आहे, कारण B मधले 3 and 5 ह्याच्यात प्रेझेंट आहेत. सो B इज अ सबसेट ऑफ A. हेन्स दिस इक्वेशन इज आल्सो प्रूफ. दिस प्रॉपर्टी इज आल्सो प्रूफ. नेक्स्ट, इफ A इंटरसेक्शन B A इंटरसेक्शन B सबसेट ऑफ B देन B इज सबसेट ऑफ A. ह्या वरच्याच फॉर्म्युलामध्ये आपण हे चेक करू शकतो. A इंटरसेक्शन B काय झालेलं आहे, 3 and 5 आहे, तर 3 and 5 इज सबसेट ऑफ, ऑब्वियसली 3 and 5 इज सबसेट ऑफ 3 and 5. सो हेन्स दिस प्रूफ. देन B इज सबसेट ऑफ A. येस, दिस इज आल्सो प्रूफ. म्हणजे वरच्या एक्झाम्पलला सी अबव एक्झाम्पल. वरच्या एक्झाम्पलमध्ये हे सगळं प्रूफ होणार आहे, कारण जेव्हा A इंटरसेक्शन B इज अ सबसेट ऑफ B असते तेव्हा काय होणार आहे, B इज अ सबसेट ऑफ A. दिस इज आल्सो प्रूफ. तर स्टुडंट्स आपण बघितलं एक्झाम्पलद्वारे कसे हे आपण प्रॉपर्टीज प्रूफ केलो, हे प्रॉपर्टी आपण यूज करणार आहे एक्झाम्पलमध्ये. तर बघूया, अजून 1-2-3 प्रॉपर्टी राहिलेत. ओके स्टुडंट, तर बघूया आपले नेक्स्ट प्रॉपर्टीज काय आहेत. आता बघा, A इंटरसेक्शन A डॅश म्हणजे A कॉम्प्लिमेंट इक्वल टू 5 इज अ एम्प्टी सेट. तर बघूया, A इंटरसेक्शन A डॅश मीन्स A कॉम्प्लिमेंट काढायला आपल्याला युनियन सेट पाहिजे एक. तर बघूया एक्झाम्पल. सपोज युनियन सेटमध्ये आहेत आपल्याकडे नंबर 3 4 6 7. ओके, तर A कॉम्प्लिमेंट A काय येणार आहे आपलं, ओके, तर A असणार आहे आपलं सपोज 3 and 4. तर A कॉम्प्लिमेंट काय येणार आहे बघा,
जे एमध्ये नसलेले म्हणजे ए जे आहेत एलिमेंट्स ते सोडून बाकीचे एलिमेंट्स ए कॉम्प्लिमेंट असतात. म्हणजे 3 and 4 स्किप करूया. 6 and 7 सॉरी 6 and 7. तर ए इंटरसेक्शन आपल्याला काढायचं आहे. ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट, ए इंटरसेक्शन ए डॅश और ए कॉम्प्लिमेंट. तर येणार काय आहे बघा, ए आणि ए डॅशमध्ये कॉमन काहीच नाही आहे म्हणून हे येणार आहे एम्प्टी सेट. इतर तुम्ही एम्प्टी सेट असं लिहू शकता और यू शुड डिनोटेड ॲज अ फाय. दिस इज अ सिम्बल एम्प्टी सेटचं. तर हे हेन्स दिस प्रॉपर्टी इज ऑल्सो प्रूफ. नेक्स्ट बघूया, ह्याच एक्झाम्पलवरून बघूया. ए इंटरसेक्शन ए इक्वल टू ए होत आहे का? ए इंटरसेक्शन ए, ए इंटरसेक्शन ए म्हणजे दोघांमध्ये कॉमन ए इंटरसेक्शन ए इक्वल टू ऑब्वियसली 3 and 4 तेच येणार आहे आणि इक्वल टू ऑब्वियसली एच होणार आहे. सो दिस प्रॉपर्टी इज ऑल्सो प्रूफ्ड. नेक्स्ट बघूया ए इंटरसेक्शन फाय. आता ए इथं आहे फाय, फाय मीन्स 0 ऑब्वियसली एम्प्टी सेट इक्वल टू 5 येणार आहे का? तर ए इंटरसेक्शन फाय दोघांमध्ये कॉमन काय आहे? ऑब्वियसली एम्प्टी सेटच असणार आहे इक्वल टू 5. हेन्स दिस प्रॉपर्टी विल ऑल्सो बी प्रूफ्ड. आपण सगळ्या हे प्रॉपर्टीज तुम्ही बुकमध्ये बघू शकता. बुकमध्ये प्रॉपर्टी दिलेला आहे, प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट, पेज नंबर 12वर ते प्रॉपर्टी दिलेलं आहे. टेक डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ सेट अँड व्हेरीफाय द अबोव प्रॉपर्टीज. तर आपण म्हणूनच काय केलं, सगळे वेगळे वेगळे एक्झाम्पल्स घेतलो आणि ते प्रूफ होतेत का नाही ते चेक केलं. ओके, तुम्ही हे सगळे नोट डाऊन करून घ्या, स्क्रीनशॉट काढा, नाहीतर मध्ये मध्ये स्टॉप करून सगळे प्रॉपर्टीजाचे एक्झाम्पल सॉल्व करा, म्हणजे तुम्ही अजून क्लिअर होताल. तर बघूया आपण नेक्स्ट प्रॉपर्टीला जाऊया. ओके स्टुडंट, तर बघूया आपण नेक्स्ट ऑपरेशन ऑफ सेटमधला नेक्स्ट पार्ट काय आहे, डिसजॉईंट ऑफ सेट. आता डिसजॉईंट म्हणजे काय? तुम्ही बघितला इंटरसेक्शन, तर डिसजॉईंट म्हणजे नॉट अ सिंगल एलिमेंट इज कॉमन इन सेट. सपोज 2 सेट असते, त्या दोन्ही सेटमध्ये एकही कॉमन सेट नसणार आहे. मीन्स दे 2 सेट्स आर कॉम्प्लिमेंटरी टू ईच अदर. मीन्स सपोज इथं ए सेट बघा, तुम्ही बघू शकता एमध्ये 1 3 5 9 आहे, बीमध्ये 2 4 8 आहे. नॉट अ सिंगल एलिमेंट सेम. तर ह्याला वेन डायग्राममध्ये कसे शो करणार आहे? एक सेट आहे आपला ए आणि दुसरा सेट आहे आपला बी. तर ह्या सेटमध्ये येणार आहे 1 3 5 9. तर ह्या सेटमध्ये येणार आहे 2 4 8. नॉट अ सिंगल एलिमेंट आर सेम, दॅट इज द डिसजॉईंट ऑफ सेट. म्हणजे डिसजॉईंट म्हणजे लक्षात ठेवा नो कॉमन एलिमेंट. नेक्स्ट बघूया आपण युनियन ऑफ 2 सेट. आता इंटरसेक्शन झालं त्याच्यानंतर युनियन. तर युनियन म्हणजे काय बघा, इथं काय आहे डेफिनेशन, लेट ए अँड बी बी द 2 गिवन सेट, देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी इज कॉल्ड द युनियन ऑफ सेट्स ए युनियन बी. युनियन लक्षात ठेवायला सोपं आहे, युनियन म्हणजे यू लेटरनी तुम्ही सिम्बॉल हे दाखवू शकता. ए युनियन बी म्हणजे दोन्हीमधले मिळून नंबर्स आपण काढूया. आता हे कसं फॉर्म होणार? एमध्ये 1 2 0 4 आहे, बीमध्ये 4 3 5 आहे. तर आपल्याला फॉर्म करायचा आहे ए युनियन बी. तर बघूया कसं लिहिणार आहे आपण. ओके, 1 2 0 4 ॲज इट इज एमधले येणार आहे 1 2 0 4. आता लक्षात ठेवायचं रिपीट व्हायला नाही पाहिजे. दोन्हीमधलं कॉमन असल्यावर एकच घेणार आहे. आता दोन्हीमध्ये कॉमन काय आहे? 4 आहे, तर 4 आपण स्किप करूया. 4 एकदाच लिहिलेलं आहे ऑलरेडी. तर लिहूया 3 आणि 5. म्हणजे एक एलिमेंट एकदाच घेणार आहे, नॉट रिपीटेड. आपण रिपीट करतच नाही सेटमध्ये, ते सेटचं ऑलरेडी रूल आपण बघितलेला आहे. तर ए युनियन बी 4 2 टाइम्स आले, त्याला आपण 1 टाइमच घेतलं. तर दोन्ही मिळून आपण लिहिलो दॅट इज द ए युनियन बी. जसं आता इंटरसेक्शनचे आपण प्रॉपर्टीज बघितले, तसे युनियन ऑफ 2 सेटचे पण प्रॉपर्टीज आहेत जे आपण आता बघणार आहे. तर हे सगळे डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत, नोट डाऊन करा, स्टॉप करा, व्हिडिओला स्टॉप करून नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्ही अजून क्लिअर होताल. ओके, सो दिस इज ए युनियन बी, दिस इज डिसजॉईंट सेट. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं प्रॉपर्टीज ऑफ सेट युनियन सेट. जसं आपण इंटरसेक्शनचं बघितलं सेम असणार आहे युनियन सेटचे प्रॉपर्टीज. एक्झाम्पलनी नाही जरी दाखवलं तर मी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे म्हणून 1 2 एक्झाम्पल सेट करेल तुमच्यासाठी. आता इथं बघा
ए युनियन बी इक्वल टू बी युनियन ए होणार आहे का? सपोज आपण ए घेतलो 1 2 3 ओके अँड बी इज द एलिमेंट 2 3 5 ओके. ए युनियन बी इक्वल टू काय होणार आहे 1 2 3 5. कॉमन आहे 2 3 2 3 जे आपण एकदाच घेतलेलं आहे. मीन्स ए युनियन बी काय आलेलं आहे आपलं 1 2 3 5 राईट. तर 1 2 3 5 आहे. तर 1 2 3 5 इज नथिंग बट युनियन. आता बी युनियन ए जरी आपण केलो तर आन्सर आपलं सेमच येणार आहे राईट. सेम आन्सर येणार आहे बी युनियन ए जरी केला तुम्ही तर 1 2 3 5. हेन्स दिस प्रॉपर्टी विल प्रूफ राईट. असंच तुम्ही सगळ्या क्वेश्चनला एक्झाम्पल घेऊन हे प्रॉपर्टी सेट करू शकता. बघूया ह्या प्रॉपर्टीवरच ए इज अ सबसेट ऑफ ए युनियन बी. ओके सपोज इथं बघूया ह्या एक्झाम्पलवरच जाऊया आपण. सपोज ए सबसेट आहे बीचं. येस आहे सबसेट. नो बीमध्ये 1 नाही आहे सो दिस इज नॉट 1 2 3. सपोज ए सबसेट ऑफ ए युनियन बीचं असेल. येस बी सबसेट ऑफ बी इज अ सबसेट ऑफ ए युनियन बी. ऑब्वियसली ह्या वरच्या एक्झाम्पलवरच बघा. ह्या वरच्या एक्झाम्पलवरच हे प्रूफ झालेलं आहे. वरच्या एक्झाम्पलवरच सेट करा हे ही इक्वेशन प्रूफ प्रॉपर्टी प्रूफ झालेलं आहे. आता बघूया ए सबसेट ऑफ बी. येस ए सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी. देन ए युनियन बी. आता ह्याला एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. सपोज ए इक्वल टू 1 2 आहे तर बी इक्वल टू 1 2 3 4 आहे. सपोज ए इज सबसेट ऑफ बी झालेला आहे. सो ए युनियन बी काय होणार आहे बघा. ए युनियन बी इक्वल टू काय येणार आहे 1 2 3 4 ओके. is equal to B. You should check. Hence this is also proved. Next A union A dash means A complement. Suppose इथे union set आहे आता आपल्याकडं. Suppose union set आहे 1 2 3 4 5 right and A आहे 3 and 4. मग A complement आपल्याकडं काय येणार आहे 3 and 4. जर 3 and 4 आपण स्किप केलो तर 1 2 3 4 स्किप होणार आहे 5. हे आहे ए कॉम्प्लिमेंट. इथं काय विचारलेलं आहे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट. ए युनियन ए कॉम्प्लिमेंट दॅट इज 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 is nothing but our union set. Hence this property is also proved. Okay. नेक्स्ट बघूया ए युनियन ए इक्वल टू ए. ए युनियन ए. सपोज ए युनियन ए काय येणार आहे 1 2च येणार आहे इक्वल टू एच येणार आहे. हेन्स दिस प्रॉपर्टी इज ऑल्सो प्रूफ. आता ए युनियन फाय मीन्स ए युनियन एम्प्टी सेट. आता ह्याच्यासोबत कुठलाही एम्प्टी सेट असेल तर ऑब्वियसली एच व्हॅल्यू येणार आहे. हेन्स दिस प्रॉपर्टी इज ऑल्सो प्रूफ्ड. तर एक्झाम्पलद्वारे एक बुकमध्ये काय सांगितलेलं नाही आहे तरी पण मी तुम्हाला एक्झाम्पल्स घेतले कारण तुम्ही मोर क्लिअर व्हायला पाहिजे. तर आता प्रॉपर्टीज ऑफ सेट्स आपलं कंप्लीट झालेलं आहे. ऑपरेशन्स ऑन सेट. तर अजून एक आहे नंबर ऑपरेशन्स करायचे असेल तर कुठला फॉर्म्युला आपण यूज करतो ते एक बघूया. ओके स्टुडंट. तर बघूया आपण काय आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. आतापर्यंत आपण ऑपरेशन्स बघितलो प्रॉपर्टीज बघितलो. आता नंबर ऑफ सेट म्हणजे हे जे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तुम्हाला दिसतं आहे n of A union B. n is a number of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. तर हे प्रूफ व्हायला आपण एक एक्झाम्पल घेणार आहे. हे प्रूफ तुम्हाला पुढच्या एक्सरसाइजमध्ये हेच हेल्प होणार आहे. हे प्रूफवरच तुम्हाला क्वेश्चन्स येतील नंबर ऑफ एलिमेंट्स काउंट करायचं. तर बघूया प्रूफ कसं करणार आहे आपण. तर बघा इथं लेट ए एक सेट आहे 3चं मल्टिपल आहे ते 6 9 12 15 अँड बी एक सेट आहे 6 12 18 24 30 36. तुमच्या बुकमधलंच एक्झाम्पल घेतली आहे मी तुम्हाला क्लिअर व्हायसाठी. आता एन ऑफ ए काढूया आपण. ओके
एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ सेट एलिमेंट ए किती आहे, 1 2 3 4 5, सो 5. आता एन ऑफ बी काढूया, किती आहे, 1 2 3 4 5 6. ओके, आता आपल्याला एन ऑफ ए युनियन बी, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काढावं लागेल. ए युनियन बी काय येणार आहे बघूया आपण. युनियन बी म्हणजे दोन्ही सेम असलेलं फक्त सोडून सगळं प्लस ठेवायचं, म्हणजे 3 6 9 12 15. आता 6 कॉमन आहे, 12 कॉमन आहे, हे दोन्ही स्किप करूया म्हणजे सोडून टाकूया. 6 आणि 12 दोघांमधलं कॉमन, तर लिहूया 18 24 30 36. ओके, किती झाले बघा ए युनियन बी, 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू 9. आता इंटरसेक्शन बघूया. ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे. इंटरसेक्शन म्हणजे दोघांमधलं फक्त कॉमन एलिमेंट. 6 कॉमन आहे, 12 कॉमन आहे. ओके, म्हणजे 6 आणि 12 म्हणजे किती झाले, 2. आता प्रूफ होते का आपण चेक करूया. एन ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आपण बघूया एन ऑफ ए किती आलेला आहे आपलं, बघा इथं चेक करूया. एन ऑफ ए आहे 5 and 6, म्हणजे 5 + 6 मायनस ए इंटरसेक्शन बी 2 इक्वल टू 5 + 6 11, 11 मायनस 2 इक्वल टू 9. आता चेक करूया ए युनियन बी 9 आहेत का. येस. हेन्स दिस फॉर्म्युला विल बी प्रूफ. म्हणजे हे नंबर ऑफ एलिमेंट्स काढण्यासाठी हे फॉर्म्युला जे आहे ते आपण प्रूफ केलेलं आहे विथ एक्झाम्पल. म्हणजे तुमच्या डोक्यात आता फिट बसणार आहे. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. खूप व्यवस्थित फॉर्म्युला आहे. याला 5 टाइम्स लिहून काढा, तुमचं चार्ट बनवा. मी प्रत्येक वेळेस स्कॉलरशिप सॉल्व करतानाही तुम्हाला सांगत आलेले आहे, मेन की पॉईंट्सचं चार्ट बनवा, तुमचं स्टडी रूममध्ये लावा. नो प्रॉब्लेम, तुमचं स्टडी रूम नाही आहे, बट डेली तुमचं ॲक्सेस कुठं असतं, तुमचं कबर्ड कुठं आहे, त्या कबर्डवर तुम्ही लावून टाका. सेटचे प्रॉपर्टीज, सेटचे लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड आणि हे जे काही आता युनियनचे आणि इंटरसेक्शनचे जे प्रॉपर्टीज बघितलं ते, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट. हे सगळे तुम्ही एक की पॉईंट जर लिहून काढला तर तुम्ही सेट कधीही विसरणार नाही आहे. कारण तुम्हाला हे सेटचं आता इंट्रोडक्शन आहे, पुढं जाऊन 11th-12thला तुम्हाला हे येतच जाणार आहे. तर स्टुडंट्स, आपण बघितलो इंट्रोडक्शन पार्ट. आता आपण बघणार आहे एक्सरसाइज नंबर 1.4. हॅलो स्टुडंट, आपण आता बघणार आहे आपलं एक्सरसाइज नंबर 1.4. ह्याच्या आधी आपण सगळे कन्सेप्ट बघितलेला आहे. युनियन कसं फॉर्म करायचं, इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स कसं फॉर्म करायचं, आणि प्रॉपर्टीज बघितलेलं आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त नंबर ऑफ सेट असेल तर कसं काउंट करायचं, एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. त्याच्यावरच आता आपल्याला सॉल्व करायचं आहे आपलं एक्सरसाइज नंबर 1.4. तर क्वेश्चन बघा पहिलं काय आहे. इफ एन ऑफ ए इक्वल टू 15, एन ऑफ ए युनियन बी इज 29, देन एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज 7, देन व्हॉट इज एन ऑफ बी. सो एक स्टँडर्ड जे फॉर्मॅट आहे, स्टँडर्ड नंबर आहे ते आपल्याला माहिती आहे. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरॅक्शन बी, राईट. युनियन अँड हे आपल्याला ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे. तर आता बघा व्हॅल्यू फक्त पुट करूया आणि आन्सर काढायला इझी होईल. आता एन ऑफ ए युनियन बी 29 आहे, एन ऑफ ए आहे 15, बी आपल्याला काढायचं आहे ॲज इट इज ठेवूया. इंटरसेक्शन एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 7 आहे. सो आता बघा इथं एन ऑफ बी असंच राहणार आहे, 29ला 29, 15 मायनस 7 किती होणार आहे, डायरेक्टली आपण इकडे घेऊया. 15 मायनस 7 8 होणार आहे, राईट. तर 8 मी डायरेक्ट इकडे मायनस करते, इकडे राहणार आहे एन ऑफ बी. देअरफॉर एन ऑफ बी, द व्हॅल्यू ऑफ एन ऑफ सेट बी इक्वल टू 21.
अँड हिअर इज द आन्सर. सिम्पल क्वेश्चन होतं, फक्त त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे हे रिलेशन जे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कसेही क्वेश्चन येऊ दे आन्सर इझिली काढू शकता. ओके, तर स्टुडंट बघून घ्या आणि सॉल्व करा माझ्यासोबत म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस होईल. ओके, तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. इन हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स. ओके, एक हॉस्टेल आहे. मी क्वेश्चन पूर्ण इथे लिहिलं नाही, डायरेक्ट क्वेश्चन काय विचारले ते लिहिले. तर हॉस्टेलमध्ये टोटल आहेत 125 स्टुडंट्स. ओके, 125 स्टुडंट्स आहेत. लेट यू आपण कन्सिडर करूया एक युनियन. टोटल 125 स्टुडंट्स, तर ह्याला कन्सिडर करूया यू. त्याच्यानंतर आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी. मग टी आपण कन्सिडर करूया टी बी द set of students who drink tea. T be the set of students who drink tea. अजून काय पुढं क्वेश्चन बघा. 60 ड्रिंक कॉफी. मग कॉफीला आपण सी घेऊ शकतो. सी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक कॉफी. ओके, अजून काय आहे. आता इथं काय आहे. अँड 20 ड्रिंक टी. 20 स्टुडंट्स त्यातले 20 स्टुडंट्स टी और कॉफी दोन्ही कॉमन पितात. म्हणजे इथे काय येणार आपलं इंटरसेक्शन. म्हणजे टी इंटरसेक्शन सी इक्वल टू टी इंटरसेक्शन सी इक्वल टू 20. कारण 20 काय आहे दोघांमधलं कॉमन आहे. 20 काय आहे दोघांमधलं कॉमन संख्या आहे. म्हणून आपण टी इंटरसेक्शन सी म्हणजे टी आणि कॉफी पिणारे बोथ 20 आहेत. तर लास्टला क्वेश्चन आहे फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. असे नंबर ऑफ स्टुडंट्स काढायचे ते टी ही पीत नाहीत आणि कॉफी ही पीत नाहीत. तर क्वेश्चन तुम्हाला समजून आलं. टोटल 125 स्टुडंट आहेत म्हणजे युनियन सेट झालं आपलं. टी मिळालं, सी मिळालं, टी इंटरॅक्शन सी म्हणजे नंबर ऑफ एन ऑफ टी एन ऑफ सी आपल्याला मिळालेला आहे आणि इंटरसेक्शन सी पण मिळालं आहे. तर ह्याच्यावरून आपण युनियन म्हणजे कंबाईन पिणारे किती आहेत ते काढूया. ओके, म्हणजे फॉर्म्युला काय येणार एन ऑफ टी प्लस एन ऑफ सी मायनस एन ऑफ टी इंटरसेक्शन सी. तर इथं बघा नंबर ऑफ टी पिणारे किती आहेत टोटल नंबर. ओके, ते नंबर लिहायचं राहिलं. टोटल 80 नंबर्स. 80 नंबर काय आहे टी पितेत आणि आय थिंक 60 नंबर्स कॉफी. ओके, तर एन ऑफ टी आहे आपलं 80, एन ऑफ सी कॉफी पिणारे आहेत 60 आणि बोथ कॉमन पिणारे आहेत 20. तर बघूया 80 प्लस 60 आधी प्लस आणि मायनस असेल तर आधी प्लस करतो आपण. 80 140 मायनस 120. ओके, म्हणजे दोन्ही कॉमन पिणारे टी आणि कॉफी युनियन म्हणजे काय त्या सेटमध्ये टी पिणारेही आहेत कॉफी पिणारे आहेत. ओके, तर ते किती झाले टोटल 120. आता इथं क्वेश्चन काय विचारले फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. तर पूर्ण पिणार टोटल स्टुडंट किती आहे स्ट्रेंथ किती आहे 125चं. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ स्टुडंट who do not drink टी और कॉफी. म्हणजे न पिणारे किती जण आहेत. टोटल स्ट्रेंथ किती आहे आपलं 125चं स्ट्रेंथ आहे. सो टोटल संख्या झाली 125. त्यात पिणारे आणि टी आणि कॉफी बोथ पिणारे 120 स्टुडंट झाले. तर इक्वल टू किती आलं 5. म्हणजे आन्सर आलेलं आहे आपलं किती न पिणारे जे टीही पित नाहीत आणि कॉफीही पित नाहीत ते आहे 5 मेंबर्स म्हणजे 5 स्टुडंट्स. ओके स्टुडंट, तर बघून घ्या
व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढा, व्हिडिओ स्टॉप करा आणि सॉल्व करा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कारण एकदा समजून घेऊन केला तर तुम्ही व्यवस्थित हे क्वेश्चन्स आता एक्झाममध्ये तुम्हाला येतील तर हे इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे. इन एन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास्ड इन इंग्लिश, 60 स्टुडंट्स passed in mathematics, 40 students passed in both the subjects, none of the fail in both the subject. Find the number of students who passed at least one of the subject. तर इथं काय दिलेलं आहे बघा, लेट यू बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू अपियर्ड इन द एक्झाम. यू आपण कन्सिडर करूया सेट ऑफ स्टुडंट्स आहे जे एक्झाममध्ये अपियर केलेत. त्यातलं त्यांनी दिलेलं काय आहे, गिवन काय आहे आपल्याला, ई बी द सेट ऑफ स्टुडंट हू पास्ड इन इंग्लिश. इंग्लिश सब्जेक्टमध्ये जे पास झालेत ते स्टुडंट आहेत 50 आणि मॅथ्समध्ये झालेले आहेत 60. तर इथं कॉमन दोन्ही कॉमन नंबरमध्ये किती जण पास झाले ते दिलेलं आहे. म्हणजे इंटरसेक्शन आपण बघूया, एन ऑफ ई इंटरसेक्शन एम, म्हणजे दोघांमध्ये कॉमन इंग्लिश आणि मॅथ्स बोथ दोघांमध्ये कॉमन नंबरने किती पास झाले, 40 स्टुडंट्स पास. आणि कोणीच फेल झाले, कोणी नन ऑफ देम फेल इन बोथ सब्जेक्ट, कोणी पण दोन्ही सब्जेक्टमध्ये फेल झाले नाही आहे. म्हणजे क्वेश्चन काय विचारले, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲटलीस्ट इन वन सब्जेक्ट. ॲटलीस्ट एका सब्जेक्टमध्ये, म्हणजे आपण काय करतो युनियनमध्ये काय करतो, दोन्ही घेतो ना, इंग्लिशमध्ये पास असू दे आणि मॅथ्समध्ये पास असू दे. म्हणजे आपल्याला इथं काय काढावं लागणार आहे, एन ऑफ ई, ई युनियन एम हे आपल्याला काढावं लागणार आहे. बरोबर, म्हणजे टोटल स्टुडंट्स हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर, तर ह्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, एन ऑफ ई प्लस एन ऑफ एम मायनस एन ऑफ ई इंटरसेक्शन एम. तर इथं बघूया, एन ऑफ ई किती आहे आपल्याकडं 50 प्लस एन ऑफ एम किती आहे आपल्याकडं 60 मायनस दोघींमधलं कॉमन जे आहे ते आहे 40. तर बघूया किती ते 110 मायनस 40 तर येणार आहे किती 70. म्हणजे हे जे 70 स्टुडंट्स आहेत ते ॲटलिस्ट एका सब्जेक्टमध्ये तर पास आहेतच, पण त्यांनी दिलेलं आहे फेल नाही झाले तरी पण 70 स्टुडंट्स असे आहेत जे नंबर ऑफ स्टुडंट हू पास्ड ॲटलिस्ट इन वन सब्जेक्ट. तर आन्सर आलेलं आहे आपलं 70. तर लास्टला तुम्ही लिहिणार आहे काय, द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास्ड ॲटलिस्ट इन वन सब्जेक्ट इक्वल टू 70. हे एंड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इथंच थांबवायचं नाही आहे, लास्टला तुम्ही सेंटेन्स देऊन कंप्लीट करा म्हणजे हे क्वेश्चन कंप्लीट होत आहे. ओके, तर बघून घ्या. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन काय आहे. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9th, out of which 130 students inform about their hobby of rock climbing and 180 students informed about their hobby as a sky watching. There are 110 students who follow the both hobbies. Then how many students do not have any hobbies? How many students of them hobby of only rock climbing and how many students follow the hobby of sky watching only? तर इथं काय दिलेलं आहे, सर्वे वॉज कंडक्टेड 220. देर आर टोटल 220 स्टुडंट्स. द सेट ऑफ स्टुडंट क्लास किती आहेत 220. ओके, टोटल स्टुडंटची स्ट्रेंथ आहे 220. तर जी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू फॉलो द हॉबी. त्या जी म्हणजे काय, जे फक्त रॉक क्लाइम्बिंग हॉबी फॉलो करते ते आहेत किती, जी बी द स्टुडंट मीन्स 130. दिस इज 130. द नेक्स्ट काय आहे, ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग. ते आहेत आय थिंक 180. ओके, तर आपल्याला मिळालं एन ऑफ जी एन ऑफ ए. टोटल स्टुडंट्स तर 220 आहेत. तर दोन्ही जे फॉलो करतात म्हणजे जी एन ऑफ जी इंटरसेक्शन ए म्हणजे जे दोन्ही हॉबीज फॉलो करते तसे किती स्टुडंट आहेत 110. ओके, तर क्वेश्चन काय आहे बघा, देर आर
देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव फॉलो द हॉबीज, ज्यांना काही हॉबीज नको आहे ते किती स्टुडंट आहेत ते आपल्याला काढायचं आहे. आधी काढूया आपण टोटल नंबर ऑफ, म्हणजे जे स्टुडंट्स बोथ हॉबीज फॉलो करतात, स्काय वॉचिंग अँड ऑल्सो रॉक क्लाइम्बिंग. तर ते किती, म्हणजे ते कसं काढणार आपण, एन ऑफ जी युनियन ए मीन्स हे स्टुडंट्स बोथ हॉबीज करणार आहेत. तर ह्याला फॉर्म्युला कसं, एन ऑफ जी प्लस एन ऑफ ए मायनस एन ऑफ जी इंटरसेक्शन ए. तर एन ऑफ जी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 130 आहे प्लस 180 आहे मायनस कॉमन किती दोघां 110. तर किती आलं बघा, 13 प्लस 18 किती येणार आहे, प्लस 310. स्टुडंट्स, जे 200 स्टुडंट कसे आहेत, जे बोथ हॉबीज फॉलो करतात. स्टुडंट्स हू 200 स्टुडंट्स हू फॉलो बोथ हॉबीज. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे बघा, जे फॉलो करत नाहीत. फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपलं, फर्स्ट क्वेश्चन आहे त्यात देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग. फर्स्ट क्वेश्चन आहे देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी 2 हॉबीज, जे दोन्ही हॉबीज नाही आहेत. तर तसं काय करणार आहे मग आपण, टोटल स्टुडंट 220, त्यात 200 आपण लेस करणार आहे. मग क्वेश्चन आहे हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव 2 हॉबीज. स्टुडंट्स हे तुम्हाला सेंटेन्स लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा प्रॅक्टिस केलं की तुम्ही इझिली करू शकता. आता 220 टोटल स्टुडंट आहेत आणि त्यात 200 असे स्टुडंट आहेत ज्यांना दोन्ही हॉबीज आहेत. म्हणजे जेव्हा आपण ह्याच्यात सबट्रॅक्ट करतो तेव्हा आपल्याला आन्सर मिळालेला आहे, जे आहेत 20 स्टुडंट्स असे आहेत ज्यांना दोन्ही हॉबीज नाही आहेत. तर अजून आता बघा पुढचं क्वेश्चन काय विचारले. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी स्टुडंट्स ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे किती स्टुडंट आहेत. मग ते कसं करणार आहे आपण, हो आता हे मी रब करते, वर सॉल्व करते, तुम्ही हे स्क्रीनशॉट काढू शकता. एक क्वेश्चन आपल्याला झालेला आहे, अजून 2 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर मी वरचं फक्त काय करते, रब करते. ओके, number of students who follow hobby of rock climbing. आता बघा हे कसं काढणार, टोटल रॉक क्लाइम्बिंगचे जी आपण कन्सिडर केलं होतं, एन ऑफ जी टोटल आहे, त्यात दोन्ही करणारे म्हणजे बोथ कॉमन असणारे किती आहेत, म्हणजे जी इंटरसेक्शन ए असलेले किती जण आहेत ते आपल्याला काढायचं आहे. आता एन ऑफ जी आपल्याकडे आहेत 130 जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहेत आणि कॉमन असलेले 110. सो टोटल किती स्टुडंट झाले, जे ओनली अँड ओनली काय करणार आहेत, रॉक क्लाइम्बिंग करणार आहेत, ते झाले 30 स्टुडंट्स. आता अजून एक क्वेश्चन विचारलं आपल्याला, खालचंही रब करते मी. अजून एक लास्ट क्वेश्चन आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स who follow
हॉबी ऑफ स्काय वॉचिंग. मग तसे किती आहेत, म्हणजे टोटल स्काय वॉचिंग बघणार आहे एन ऑफ ए, त्यात काय सबट्रॅक्ट करणार आहे आपण, कॉमन नंबर, म्हणजे जे बोथ कॉमन असलेले आहेत ते अगेन त्यात ते आपण सबट्रॅक्ट करणार आहे. तर टोटल स्काय वॉचिंग आहेत 180, त्यात बोथ कॉमन असणार आहेत 110, मग आला आन्सर 70. तर 70 स्टुडंट्स असे आहेत जे ओनली अँड ओनली स्काय वॉचिंग करणार आहेत. फक्त प्रोसेस मोठा आहे, फक्त सेंटेन्समध्ये लिहायचं आहे, बट समजून घ्यायला खूप इझी लेसन आहे सेट. तर प्रॉपर समजून घ्या, प्रॉपर्टीज समजून घ्या, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, मॅथ्स सब्जेक्ट आहे, तुम्हाला प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एकदा आता माझ्यासोबत सॉल्व्ह केला, त्यानंतर रिव्हिजन जेवढे वेळ तुम्ही करता तेवढे वेळ तुम्हाला हे हे गोष्टी परफेक्ट होत जाणार आहेत. सो मॅथ्समध्ये रिव्हिजन अँड प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं 5th क्वेश्चन. हे तर खूप इंटरेस्टिंग आणि छान इझी क्वेश्चन आहे. वेन डायग्राम दिलेला आहे, वेन डायग्रामवर आपल्याला क्वेश्चन्स विचारलेला आहे, आपल्याला व्हॅल्यूज काढायचे आहेत. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं ए. सेट एची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सेट एमध्ये काय काय आहे. सेट एमध्ये बघा आपल्याला डायग्राम क्लिअरली दिसते. दिस इज वाय आपण काय करतो, लिस्टिंग फॉर्ममध्ये लिहितो कर्ली ब्रेसेसमध्ये. तर सेट एमध्ये एक्स वाय झेड एम एन, एक्स वाय झेड एम एन, दिस इज द सेट ए. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे, बी काढायचं आहे. बीमध्ये काय काय आहे. ओके, बीमध्ये आहे पी क्यू आर एम एन, पी क्यू आर एम अँड एन. ओके, तर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा काय आहे. थर्ड क्वेश्चन आहे ए युनियन बी काढायचं आहे. ए युनियन बी. आता ए युनियन बी म्हणजे काय, ए मधले आणि बी मध्ये दोन्ही आपण व्हॅल्यूज घेतो, फक्त कॉमन असलेले काय करत नाही, एकदाच घेतो, म्हणजे डबल असेल तर रिपीट करत नाही. म्हणजे काय येणार आहे, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर, एक्स वाय झेड एम एन. एक्सला पूर्ण आपण एला पूर्ण लिहिलो आणि नंतर एम आणि एन कॉमन आहे, तर घेणार आहे आपण पी क्यू आर. ॲज सिम्पल, व्हेरी सिम्पल. तर नेक्स्ट आहे फोर्थ वन. 4 काढायचं आहे युनियन सेट. आता युनियन सेटमध्ये सगळे इन्क्लूड होणार आहेत, एस आणि टी इन्क्लुडेड, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. म्हणजे आपण पी क्यू आर एस टी एक्स वाय असंही लिहू शकतो. ऑर्डर पुढं मागं झालं तरी चालेल, ॲज यू विश, तुम्ही कसंही लिहू शकता. एक्स वाय झेड एम एन, इकडचे पी क्यू आर, पी क्यू आर, त्याच्यानंतर एस आणि टीला पण विसरायचं नाही आहे तुम्ही. दिस इज द टोटल युनियन सेट. आता 5th क्वेश्चन काय आहे, ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट काढायचं आहे, म्हणजे जे एमध्ये आहेत त्याला आपण ॲब्सेंट करणार आहे. ए आणि यूमध्ये बघणार आहे आपण, एमधले सगळे ॲब्सेंट करणार आहे, म्हणजे एक्स वाय झेड एम एन हे सगळे सोडून बाकीचे काय असणार आहेत, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे पी क्यू आर एस टी, पी क्यू आर एस टी. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं बी डॅश, मीन्स बी कॉम्प्लिमेंट. आता बीमधले सगळे सोडून, म्हणजे पी क्यू आर एम एन सोडून, पी क्यू आर एम एन म्हणजे हे सोडून बाकीचे काय घेणार आहे, एक्स वाय झेड एस टी, एक्स वाय झेड एस टी. दिस इज अवर 6th क्वेश्चन. आता 7th क्वेश्चन काय आहे, आपल्याला काय काढायचं आहे, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे ए युनियन बी मधले सोडून एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर, एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर हे सगळं सोडून आपल्याला लिहायचं आहे एस आणि टी. तर स्टुडंट बघितलं आपण, सगळे इझिली सॉल्व्ह केलो आपण. वेन डायग्राम आपल्या समोर आहे आणि आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलं. अँड दिस इज आवर 5th क्वेश्चन. ह्याच्यासोबतच आपलं 1.4 एक्सरसाइज कंप्लीट झालेलं आहे. तर आत्तापर्यंत हे खूप मोठा व्हिडिओ झाला आहे, पण ह्याच्या आधीचं इंट्रोडक्शन पार्ट इम्पॉर्टंट आहे, कारण ते क्लिअर झालं तर तुम्ही हे सगळं व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता.
सो तेही पार्ट बघा आणि हेही पार्ट बघा. मोठं व्हिडिओ असेल तरी तुम्हाला सगळं व्यवस्थित क्लिअर होईल. आणि मी नेहमी सांगत असते, चार्ट्स बनवा, तुमच्या स्टडी रूममध्ये लावा, म्हणजे तुम्हाला खूप इझी होईल. आणि स्टुडंट्स, वैदिक मॅथ्स आपल्याला मॅथ्ससोबत आपले वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज 4 लेवल्सचे व्हिडिओज अवेलेबल आहेत यूट्यूबवर. ॲक्च्युली टोटल 8 लेवल्स आहेत, बट 4 लेवल्सचे तुम्हाला व्हिडिओज आहेत प्रॅक्टिससाठी. तर तुम्ही तेही बघू शकता, प्रॅक्टिस करा. आणि 8 स्कॉलरशिप, 5th स्कॉलरशिप, 8th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड सगळे मॅथ्सचे व्हिडिओज पण अवेलेबल आहेत. तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, त्यांनाही हेल्प होऊ दे. असंच प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.